वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत. आता आपण जे रेडीमेड रंगोलीची सिरीज मी चालू केलेली आहे, तर त्याचा तुम्हाला खरंच फायदा होतो आहे का? आणि जर होत असेल तर फारच चांगलं. तर आज मी एक नवीन अशी डिझाईन तुमच्यासोबत घेऊन येणार आहे, तेही विशेष ट्रिक्स आणि टिप्ससोबत. तर आधीच्या दोन डिझाईन मी तुम्हाला बनवून दाखवल्या, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी डिझाईन आता मी तुम्हाला बनवून दाखवते. आणि सोबतच काही तुम्हाला वाटल्या तर टिप्ससुद्धा सांगते, की जे मला असं वाटलं की आधीच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं. तर एक OHP शीट मी आधी घेतली आणि खाली जी दिसते ना तुम्हाला जी डिझाईन आहे ते प्रिंट आऊट आहे, तर त्याच्यावर ट्रेस करून घेते आपल्या OHP शीटवर. आता हा जो पेन आहे हा माझ्याकडे पेंट मार्कर आहे कॅमलिनचा. आता हा ब्लॅक आहे. आधीच्या ह्याच्यामध्ये मी रेड यूज केला आय थिंक, तर हा दिसत नव्हता. तर आता मी ब्लॅक यूज करते. कुठलाही वापरला ना तर काहीही प्रॉब्लेम येत नाही, फक्त आपल्या OHP शीटवर ती डिझाईन ट्रेस झाली पाहिजे बस. आता ही मी सगळी डिझाईन ना पूर्ण डिझाईन आधी ट्रेस करून घेते. आणि जर का तुमची डिझाईन हलत असेल, OHP शीट हलत असेल, तर दोन्ही साईडनं तुम्ही असा जो काही टेप आहे तो टेप लावू शकता, म्हणजे जेणेकरून तुमची जी काही डिझाईन आहे ती हलणार नाही. आणि हे बघा, डिझाईन आपली रेडी झाली OHP शीटवर. आता याला आपल्याला करायचे कलर. तर आता कलर कॉम्बिनेशन तर वेगळं, पण आधी तुम्ही सांगते, आधी तुम्ही वापरू शकता याला फॅब्रिक ग्लू. त्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी, आणि पाणी केल्यानंतर ते थोडंसं मिक्सअप करायचं, म्हणजे त्याचं टेक्स्चर बघा असं थोडंसं आपले जे कॅमलचे कलर असतात ना, वॉटर कलर आपण जे यूज करतो त्याच्यासारखं त्याचं काहीसं टेक्स्चर बनलं पाहिजे. आता बरेच जण जर असं होतं ना की रांगोळी हे होते, तुकडे पडतात, तर ते यामुळेच होतं की तुम्ही पाणी आणि ग्लूचा जो काही रेशो आहे ना तो बरोबर करत नाही. आणि मी आतापर्यंत जेही रांगोळ्या बनवल्या ना त्याच्यावरून मला एक कन्क्ल्युजन मिळालं की तुम्ही ना फेविकॉलपेक्षा फॅब्रिक ग्लू वापरा, कारण त्याला स्टिकीनेस चांगला असतो आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावं लागेल तुम्हाला. तर आता याच्यात आपण करूया कलर कॉम्बिनेशन. तुम्ही तुमच्या मनाने ॲड करू शकता, मला जसं वाटलं मी तसं करते. आता फर्स्ट लेअर करताना आपण काही गोष्टींना लक्षात ठेवावं लागतं. आता हा ग्लू खूप घट्टसरसुद्धा नसावा आणि पाण्यासारखाही नसावा. घट्टसर असला तर तिथं रांगोळीचे जास्त थर बसतील, आणि पतला झाला तर तो आपल्या OHP शीटवरून वगळून जाईल आणि काही ठिकाणी रांगोळी लागेल, काही ठिकाणी रांगोळी लागणार नाही. तर हे बघा कसं सगळीकडे जो काही मी ग्लू वापरला तो सगळीकडे लागला आहे, जेणेकरून मी ही रांगोळी टाकली ना तर त्याच्यावर इझिली आणि पातळ थर टाकायचा. खूप जास्त रांगोळी टाकायची नाही, जास्त जर टाकली तर ती खूप जाडसर होते, आणि जेव्हा आपण सेकंड लेअर करणार त्यावर तो अजून जाड होणार आणि त्याचे ते पापडे निघत राहणार. तर चला आता आपण फर्स्ट लेअर कंप्लीट करून घेऊया. फेविकॉलचं मिक्सचर मी तुम्हाला दाखवलेलं सांगितलेलंच, फक्त आता आपल्याला जो कलर भरायचा आहे तो आपण जे काही आउटलाईन केलेलं आहे त्या आउटलाईनच्या आतमध्येच भरायचं आहे.
तर बघा आता आपला फर्स्ट लेअर हा कंप्लीट झालेला आहे. यामध्ये काय होतं ना, कधी कधी रांगोळी काही भागात लागत नाही तर ती आपण सेकंड लेअरमध्ये कंप्लीट करतो. फर्स्ट लेअर जरी केलं ना तुम्ही परफेक्टली तरीसुद्धा चालतं, असं काही नाही. सेकंड लेअर द्यावाच लागतो, परंतु ते फिनिशिंग येण्यासाठी, ते अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपल्याला सेकंड लेअर द्यावा लागतो. सेकंड लेअर देण्याआधी फर्स्ट लेअर तुम्ही 1-2 तास सुकू द्या आणि देनच तुम्ही सेकंड लेअर जो आहे तो अप्लाय करा. कारण की रांगोळी ही वाढू द्यावी लागेल, तेव्हाच तुम्ही सेकंड लेअर त्यावर ट्राय करा. अदरवाईज तुमची रांगोळी निघेल, त्याचे पॅचेस निघतील, ती जाड होणार, ती कडक होणार, असे बरेचसे कारणं त्यामागे होऊ शकतात. त्यामुळे 2-3 तास, मी तर कधी कधी ओव्हरनाईटसुद्धा ठेवते जर का रांगोळी मोठी असली तर. तर आता आपली फर्स्ट लेअरची जी काही रांगोळी आपण केली होती ती आता वाढली. आता मी घेतलं आहे सेकंड लेअर करायला. आता सेकंड लेअर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता काही कलरनं एका कलरवर दुसरा कलर हा मॅच होतो, मिक्स होतो. आता तुम्ही बघू शकाल कुठं कुठं येलो कलरनं ग्रीन कलरवर गेला आहे, रेड कलरवर गेला आहे. तर असं आपलं सेकंड लेअर झालं नाही पाहिजे, कारण की मग आपली फिनिशिंग चांगली येणार नाही. तेव्हा आपण झटकत असताना काळजी घेतली पाहिजे की आपला हा कलर आपण उलटा केला तर कुठं सांडणार कुठं नाही. तर त्यामुळे ती एक काळजी घ्यायची की एकावर एक कलर आपले गेले नाही पाहिजे. तर आता इथे ना मी आधी पिंक कलर घेतला होता, पण मला ते कॉम्बिनेशन बरोबर वाटलं नव्हतं, रेड आणि पिंक. तर मग मी सेकंड लेअर करताना कलर चेंज केला. त्याच्यावरती मग मी आता ग्रीन कलर अप्लाय करते. तर मला असं वाटलं की ग्रीन आणि रेड हे कॉम्बिनेशन चांगलं दिसेल. तसंही ना रेड, ग्रीन, येलो हे जे काही कॉम्बिनेशन आहे ना, हे कुठल्याही रांगोळीमध्ये आणि कुठंही तुम्ही बघा ते छानच दिसेल. म्हणून मला असं वाटलं की हा कलर ना आपण चेंज करू त्या पिंक कलरऐवजी. तर मग मी आता ग्रीन कलर ॲड केला आहे. तो छान ना त्याच्यावर प्रेस करायचं. जेव्हा आपण कलर त्याच्यावर स्प्रेड करतो ना, तेव्हा त्याच्यावर पेपर ठेवून हलकाशा हातांनी ना प्रेस करायचं. म्हणजे काय होते, ती रांगोळी ना त्याला चिकटली जाते व्यवस्थितरित्या आणि देन मग आपण ती उरलेली रांगोळी झटकून काढायची. आता सेकंड लेअर ॲज इट इज फर्स्ट लेअर आपण जसं करतो ना तसंच आपल्याला सेकंड लेअरही करायची. फक्त आपल्याला एवढं लक्ष द्यायचं की आपले कलर जे आहे ते या कलरमध्ये तो कलर मिक्स झाला नाही पाहिजे, मग जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही. तर चला आता सेकंड लेअरसुद्धा मी कंप्लीट करून घेते. आता तुम्हाला जर का या रेडी रंगोलीचे कुणाला PDF हवे असतील ना डिझाईनचे, तर ते PDF सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि खूप कमी प्राईजमध्ये आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जे रेडी रंगोलीचे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉल करू नका, मला बऱ्याच जणांचे कॉल येतात पण मी उचलतेही असं काही नाही, परंतु मग ते खूप हेक्टिक होतं मलाही. तर WhatsApp मेसेज करा मला, मी तुम्हाला रिप्लाय देईल. तर PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. 50 डिझाईन आहेत आपल्याकडे आता जे ट्रेंडिंगमध्ये आहेत ते. कुणाला ट्रेसिंग पेपर लागत असेल, कुणाला OHP शीटवर डिझाईन लागत असतील तर ट्रेसिंग पेपरवर, इव्हनली उलन मॅटसाठी जे काही डिझाईन लागतात ना ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून मिळतील. म्हणजे कस्टमाइज करून मिळते. तुम्हाला किती फुटाची किती इंचांची हवे ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर ज्यांना कुणाला घ्यायचं असेल तर मी माझा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे WhatsApp नंबर मी तो यामध्ये ॲड करेन. आणि मला ना खरंच व्ह्यूजच्या आणि मी टाकले नाही आहे तर व्ह्यूज आता जर बघितले ना तर कमी येत आहेत, पण मला एक विश्वास आहे की पुढे माझे हे व्हिडिओ चालत राहतील. कारण की जो प्रयत्न केला आहे ना, जो प्रयत्न आहे माझा चालू की मी फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न जो केला आहे त्याला तो प्रामाणिक प्रयत्न आहे माझा. त्यामुळे मला त्याच्यामागे काहीच अशी शंका वाटत नाही की आता माझ्या ह्याला व्ह्यूज येत नाही आहेत म्हणून. तर तो प्रश्न मी कधीच आणला नाही म्हणा. तर पुढेही माझे व्हिडिओ चालतील. आता जरी चालत नसले तरी बऱ्याच जणांना याचा फायदा होतो आहे. आणि आता फक्त 5-6 दिवस झाले तर मला बऱ्याच जणांचे कॉलसुद्धा आले, बऱ्याच जणांनी PDF घेतल्या, डिझाईन्स ऑर्डर केल्या. तर तोसुद्धा मला एक फायदा झालाच. असं नाही म्हणत मी की मला फायदा झाला नाही, मलासुद्धा खूप फायदा झाला. आणि जेव्हा मला कॉल करून मेसेज करून माझ्या काही मैत्रिणी सांगतात ना की डिझाईन चांगले आहेत, PDF चांगली आहे किंवा तू जे शिकवले ते कळते, तर बस मला याचंच खूप मोठं समाधान आहे. तर बघा सेकंड लेअर झाली. आउटलाईनसुद्धा करते. बोलायच्या नादात मी तुम्हाला सांगायचं विसरून गेले. आता आउटलाईन करत असताना ना आपण व्हाईट ॲक्रेलिक कलरनी सुद्धा करू शकतो, ब्लॅक ॲक्रेलिक कलरनी करू शकतो
किंवा तुम्ही जो कलर याच्यावर टाकला आहे त्या कलरने सुद्धा करू शकता. आता मी बघा येलो, जिथं येलो कलर आहे मी त्याला येलोनी आउटलाईन केले, जिथं रेड आहे तिथं रेडनी आउटलाईन केले. म्हणजे तुम्ही असं तो कलरसुद्धा यूज करू शकता. असं काही नाही की व्हाईटनंच केली पाहिजे किंवा ब्लॅकनंच केली पाहिजे. तुम्हाला ते व्यवस्थित वाटतं आहे ना, की ते व्यवस्थित दिसतं आहे, ते अट्रॅक्टिव्ह दिसतं आहे, बस मग आपण ते करायचं. तर हे बघा माझं असं आउटलाईन करूनसुद्धा, कारण आउटलाईन केल्यानं काय होते ना, त्या रांगोळीला एक अजून अट्रॅक्टिव्हपणा येतो, फिनिशिंग चांगली वाटते बस. आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतं डोळ्यांनाही आणि मनालाही. तर तुम्ही माझ्या जे काही रेडीमेड रंगोलीचे क्लास आहे ते बघत आहे, ते तुम्हाला कसे वाटत आहे त्याला लाईक करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा, म्हणजे जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ युजफुल होत आहेत की नाही. किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा मला विचारा, कारण मला जे माहीत आहे ते मी तर सांगायचा प्रयत्न करतेच, पण तुम्हालाही काही वाटत असेल ना तर ते सुद्धा मला विचारा, म्हणजे जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचंसुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत